शरद पवार यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी आम्हाला न्याय हवाय अशी मागणी कुटुंबियांनी केली। तसंच देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचं शरद पवार म्हणाले। हत्या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे, सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा अशी मागणी शरद पवारांनी केली। तसंच किती रक्कम दिली तरी गेलेला माणूस काही परत येत नाही असं पवार म्हणाले। बीड जिल्ह्यातील घटना ही न पटणारी आहे, ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही असं शरद पवार म्हणाले। तर सध्या जे दहशतीचं वातावरण आहे त्याला आपण एकत्रितपणे तोंड देऊ असं आवाहन पवारांनी केलं। मुख्य सूत्रधाराला अटक करा, आरोपींच्या पाठीशी कोण आहे हे लवकर कळायला हवं अशी मागणी खासदार बजरंग सोनावणेंनी केली। मलाही वावरायला भीती वाटते, आम्हालाही टार्गेट केलं जाईल असा दावा सोनावणेंनी केला। वाल्मिक कराडच मास्टर माइंड आहे, वाल्मिक कराडनं जिल्ह्याची वाट लावली असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला। तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही, दोन समाजात भांडणं लावली जात आहेत अशी टीका क्षीरसागर यांनी केली। संतोष देशमुख प्रकरण लोकसभेमध्ये मांडलं, हे प्रकरण कुणाच्या मार्गदर्शनाखाली झालं याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात कुचराई केल्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यानंतर आज नवनीत कावत या नव्या पोलीस अधीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता आहे। आज किंवा मंगळवारी अजित पवार मस्साजोगमध्ये जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्याची शक्यता आहे। 20 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचा देशव्यापी मेळावा होणार आहे। मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरेंनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवरती बैठक बोलावली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। आज आणि उद्या भुजबळ राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत। त्यांची मतं जाणून घेऊन भुजबळ पुढचा निर्णय घेतील। पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत संजय राऊतांनी दिलेत। स्थानिक पातळीवर स्वबळाची मागणी असतेच आणि स्वबळावरती लढावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे। भाजपसोबत असतानाही आम्ही मुंबईत स्वतंत्र लढली होती असं संजय राऊत म्हणाले। बीएमसी निवडणूक हा कळीचा मुद्दा आहे, ही निवडणूक आम्हाला जिंकावीच लागेल, आम्ही जिंकलो नाही तर मुंबई वेगळी होईल असं संजय राऊतांनी म्हटलं। अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही, हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री हे बिनखात्याचेच राहिले असल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे खातेवाटपासाठी मुहूर्त कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। आज खातेवाटप होईल असं वाटतंय, तीनही नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। रायगडचं पालकमंत्रीपद नशिबात आहे असं वाटतंय असं वक्तव्य केलंय भरत गोगावलेंनी। कोणतंही खातं मिळालं तरी अडचण नाही, जे खातं मिळेल त्याचं प्रामाणिकपणानं काम करू अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली। एवढं मोठं बहुमत असतानाही महायुतीला खातेवाटप करता येत नाही अशी टीका संजय राऊतांनी केली। ज्याच्या हातात ईव्हीएम त्याच्या हातात लोकशाही असं देशामध्ये समीकरण असा घणाघात राऊतांनी केला। सरकारला प्रचंड बहुमत मिळालंय तरी खातेवाटप झालेलं नाही, हे पहिलं अधिवेशन असेल ज्यात मंत्री खात्याविना आहेत असा टोला नाना पटोलेंनी लगावला। तर मंत्र्यांचं सध्या बिनपगारी काम सुरू असल्याची टीका पटोलेंनी केली। विधान भवनात विधान परिषदेच्या आमदारांनी फोटो सेशन केलं। यावेळी विधान परिषद आमदार आणि विद्यमान मंत्री उपस्थित होते। विरोधकांनी बनावट औषधाच्या साठ्यावरनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं। नकली सरकार नकली औषध असे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिल्लीतील मराठी माणसांची जबाबदारी देण्यात आली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीतील मराठी बांधवांसोबत बैठक घेतली। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले पहिल्यांदाच आपल्या रायगड जिल्ह्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी गोगावलेंचं भव्य दिव्य स्वागत केलं। गोगावलेंच्या स्वागतार्थ संपूर्ण महाड शहरातून रॅली काढण्यात आली। नागपूरच्या रायसोनी कॉलेजमध्ये सुरू असलेल्या बँकिंग परीक्षेमध्ये तांत्रिक घोळ झाला, त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर आक्रमक झाले। तांत्रिक घोळामुळे 500 विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली। कल्याणच्या योग्यधाम अजमेरा सोसायटीमध्ये झालेल्या राड्यानंतर एकूण 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता शुक्लासोबतच विवेक जाधव, पार्थ जाधव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची विमानसेवा फुल झाली आहे। नाशिक गोवा विमानसेवेची 85% तिकीटं बुक झाली असून ताडोबा आणि गोव्याला नाशिककरांनी
पसंती दिली आहे. नाशिक शहरामध्ये आजपासून 3 जानेवारीपर्यंत पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मनाई आदेशांच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचं आंदोलन, रास्ता रोको अथवा निदर्शनं करता येणार नाहीत. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सीईटी कक्षानं नोव्हेंबरमध्ये पुढील वर्षांच्या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलंय आणि या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यापासून विविध विषयांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असेल. मध्य रेल्वे मार्गावर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते कर्जत या मार्गावरती गर्दन टाकण्याचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरती 5व्या आणि 6व्या मार्गावरती काम सुरू असेल. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता वाईट होत चालली आहे. वर्षभर सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत असे ताशेरे हायकोर्टानं हाणलेत. महापालिका आणि राज्य सरकारला हायकोर्टानं धारेवर धरलं. मुंबईकरांची सध्या दुपारच्या वेळी सुद्धा धुरकट वातावरणापासून काही सुटका होताना दिसत नाहीये. पुढील किमान 2 दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. कुर्ल्यातील बस दुर्घटनेनंतर रस्त्यावरील पादचारी आणि प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. महानगरपालिकेनं कुर्ल्यातील बर्वे मार्ग आणि रेल्वे स्थानक मार्गावरील अवैध बांधकामांवरती कारवाई केली. येवल्यामध्ये आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत समोर पुणे इंदोर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं. राज्यामध्ये ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला. चंद्रपुरात सहकारी बँकेच्या पदभरतीसाठीच्या परीक्षेत विद्यार्थी संगणकावरती उत्तर देत असताना उत्तर सबमिट होत नसल्याचं लक्षात आलं आणि यानंतर सर्वच परीक्षार्थींना बाहेर काढून आजचा पेपर 23 तारखेला होणार असल्याचं अचानक जाहीर करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं येत्या 25 ते 28 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलंय. युवा महोत्सवात सहभागी न होणाऱ्या 81 महाविद्यालयांना विद्यापीठ प्रशासनानं 10,000 रुपयांचा दंड आकारलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे 40,000 क्विंटल कांदा लिलावानंतर पडून आहे. त्यामुळे कांदा उचलणाऱ्या माथाडी कामगारांनी आंदोलन केलं आणि माथाडी कामगारांच्या या आंदोलनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. चिपळूण तालुक्यातील शिरगाव तळसरच्या जंगलामध्ये पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे आढळलेत. यावरून कोकणातल्या जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास असल्याचं समजतंय. बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांचं एकाच दिवशी निलंबन करण्यात आलं. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे. सतत गैरहजर असणाऱ्या 5 शिक्षकांवरती तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. नांदेड महानगरपालिकेकडून वृक्ष पुनर्रोपणाचा पालिकेने यशस्वी प्रयोग केला. वाहतुकीला अडथळा ठरणारी मुख्य रस्त्यावरची 2 मोठी झाडं काढून त्या वृक्षांचं अन्य ठिकाणी पुनर्रोपण करण्यात आलंय. राज्य सरकारनं सुरू केलेल्या 108 रुग्णवाहिका नंदुरबारमध्ये नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकाच दिवसात 3 रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. बटाट्याची आवक वाढल्यामुळे बटाट्याच्या बाजारभावात 50% घट झाली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा भागात सराफा व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून 11,64,000चे दागिने आणि रोकड लुटण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना पिस्तुलासोबतच अटक केली. टोळीतील आणखी 3घांचा शोध सुरू आहे. सांगलीच्या अहिल्यानगरमध्ये 2 वर्षांच्या मुलाचा डंपरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी डंपरवरती दगडफेक केली. यानंतर डंपर चालक मात्र गाडी सोडून पळून गेला. कराड चिपळूण मार्गावरती डंपर आणि ट्रक या दोन्ही वाहनांच्या मधोमध दुचाकीस्वार चिरडला गेला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अहिल्यानगरमधील नलवडे गावामध्ये जुन्या भांडणातून कार पेटवण्यात आली. या संपूर्ण घटनेत कार जळून खाक झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत सुरूच आहे. हल्लेखोरांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयत्यानं दुकानं आणि वाहनांची तोडफोड केली. यातील एका गुन्हेगाराला लोकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं.
परभणीच्या पूर्णा शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली। घरासमोर लावलेली चारचाकी चोरट्यांनी तो लॉक तोडून लंपास केली आणि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। जुन्नरमध्ये बिटकॉईनच्या नावानं कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली। 79 जणांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून 7,50,00,000ची फसवणूक केल्याचं समोर आलं। जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव निष्पन्न झाल्याची धमकी देत एका शासकीय अधिकाऱ्यालाच डिजिटल अरेस्टच्या जाळ्यामध्ये अडकवण्यात आले। सलग 3 दिवस संपर्क साधून त्यांना तब्बल 12 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला। या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली। महाबळेश्वरमधील भोसे आणि दांडेघर या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालवण्यात आला। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। धाराशिवमध्ये गुंडांनी एका ट्रक चालकाला मारहाण करत त्याचा ट्रक पळवून नेला। या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। ट्रक लुटी प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 2,11,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सरकारी यंत्रणांमधील डेटा आणि गोपनीय माहितीला जास्त धोका निर्माण झालाय। विशेषतः सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर सरकारी संस्था आणि कार्यालये असून मागील 5 वर्षात केवळ सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ल्यांमध्ये 138% वाढ झाली आहे। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवरती चांगला परतावा देण्याचं प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी चौघांना 42,61,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातलाय। या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये सायबर चोरट्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय।